नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता फायनली इंद्राची मीटिंग संपलेली असते आणि ते दोघे सुद्धा बाहेर आलेले असतात. इंद्रा खूप खुश असतो कारण की त्याच्यासोबत राणी असते. पण राणी त्याला विचारते की सर, एवढ्या छोट्याशा कामासाठी तुम्ही मला इथे का बोलवलं? तुमचं जर छोटंसं काम होतं तेव्हा इंद्रा जो आहे ना, तो इंद्रा म्हणतो की राणी, मला लिगली तुझी मदत हवी होती म्हणून मी तुला इथे बोलवलं. नाही सर, तुम्ही खोटं बोलत आहात. इथे तुम्हाला खरंच माझी गरज होती का? खरं खरं सांगा. तेव्हा इंद्रा नाही म्हणतो. इंद्र म्हणतो, की "मला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून मी तुला इथे बोलावलेलं आहे." आता असं ऐकून ना राणीचा पारा आणखीन चढतो. ती खूप चिडते आणि म्हणते, की "सर, तुम्हाला माहिती आहे ना मला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही आणि तरी तुम्ही माझ्याशी खोटं बोलात. आता तुम्ही मला आत्ताच्या आता घरी नेऊन सोडा." इंद्र तिचा राग शांत करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो, पण ती काही त्याचं ऐकत नसते. दुसरीकडे विक्रांत खूप रागात असतो कारण की इंद्र त्याला बोललेला असतो आणि म्हणून तो एका गुंडाला कॉल करतो आणि त्याला इंद्राच्या गाडीचा ब्रेक फेल करायला सांगतो. त्यामुळे तो गुंडा आता इंद्राच्या गाडीचा पाठलाग करत असतो. इकडे इंद्र आणि राणी दोघे सुद्धा गाडीमध्ये बसलेले असतात. पण राणी मात्र रागामध्ये असल्यामुळे ती इंद्रासोबत काही बोलत नाही. त्यामुळे तो काही ना काही कारण काढून तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत असतो. पण राणी काही त्याच्यासोबत बोलत नाही. त्यामुळे तो एका ठिकाणी गाडी थांबवतो आणि इंद्रा गाडीच्या खाली उतरतो आणि म्हणतो की "हे बघ राणी, जर तुम्हाला बोलले नाही ना तर मी गाडी चालवणार नाही. मी इथेच बसून राहीन." आता राणी आणखीन चिडते आणि म्हणते की "हो, तुम्हाला सुद्धा हेच हवं आहे ना? मी घरी उशिरा जावं आणि मालती मॅडमची मी बोलणी खावी, तेव्हा तुम्हाला चांगलं वाटेल." हो ना, त्यामुळे आता इंद्रा पुन्हा गाडी चालवू लागतो. पण तो गुंड त्यांच्या गाडीच्या मागेच असतो. आता इंद्रा परत एका ठिकाणी गाडी उभी करतो आणि राणीला म्हणतो की "मला थोडं काम आहे, मी लगेच येतो." त्याला फार वेळ होतो, पण तो काही येत नाही. तेव्हा एक माणूस राणीकडे येतो आणि म्हणतो की "सरांनी तुम्हाला तिकडे बोलावलेलं आहे." तेव्हा राणी त्या दिशेने जाते. तिथे गेल्यावर बघते तर काय, इंद्रा चक्क एका वेगळ्या वेशभूषेत असतो. तो पाणीपुरी विकणारा होतो. आता त्याला बघून राणी आश्चर्यचकित होते आणि म्हणते की "सर, तुम्ही?" पण मग तिला आठवते की आपण तर रागवलेलो आहोत सरांवर. त्यामुळे ती तिथून निघून जाण्याचं पाहते. पण तेव्हा इंद्रा तिला म्हणतो की "अहो मॅडम जी, हमको पता है की पानीपुरी आपकी जान है. एक बार खा के तो देखो." आता राणी परत येते आणि म्हणते की "दादा, एक प्लेट पाणीपुरी द्या." "अहो मॅडम जी, हम आपके भैया थोडी ना लगते." असं तो म्हणतो. तेव्हा राणी म्हणते की "आमच्यामध्ये अनोळखी पुरुषाला दादाच म्हणतात." आता इकडे विक्रांतने पाठवलेल्या माणसाने इंद्राच्या गाडीचे ब्रेक जे आहे ना, ते फेल केलेले असतात आणि तो विक्रांतला कॉल करून सांगतो. आता त्याची ही बातमी ऐकून ना, तो विक्रांत जो आहे ना, हा खूप खुश असतो. पण त्याला काय माहिती, त्याचा हा प्लॅनसुद्धा फेल होणार म्हणून. आता इंद्रा आणि राणी दोघेसुद्धा एकमेकांशी बोलत असतात. राणीचा राग जो आहे ना, तो शांत झालेला असतो. तेवढ्यात राणी एका ट्रॅक्टरमध्ये चढते आणि इंद्र तिच्या मागे पळत-पळत ट्रॉलीमध्ये येतो आणि अशा प्रकारे आजच्या भागाचा जो एंड आहे ना, तो होतो. आता पुढील येणाऱ्यामध्ये आपल्याला असं बघायला मिळते, की जी उर्मिला असते ना, ही उर्मिला त्यांचा प्लॅन फेल झाला म्हणून ही खूप रागत असते आणि ती काय करते की मालतीचे आणखीन खाण भरून देण्याचा इथे प्रयत्न करत असते राणीविषयी. आता मालती म्हणते की त्या पोरीची या घरातून ना हकालपट्टी आता व्हायलाच हवी आणि ते मी काम हे करणारच आहे, असं ती आता म्हणत असते. आता या स्टोरीवरून आपल्याला असं दिसते की इंद्र आणि राणीमध्ये जवळीक ही वाढलेली असते. इंद्रला सुद्धा राणीवर प्रेम होत आहे. ते राणीला कुठेतरी जाणवत आहे, पण ती काही बोलून दाखवत नाही. आता मालती राणीविषयी जरा जास्तच राग घेऊन चाललेली आहे. तिला कोणत्यातरी कारणावरून राणीला घराच्या बाहेर काढायचं आहे. विक्रांतचा प्लॅन काही संपत नाही. त्याचं खरं रूप कधी सर्वांसमोर येईल हे सुद्धा इथे बघण्यासारखं आहे. तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं आम्हाला कमेंट करून इथे नक्की सांगा. परंतु आता जो पुढचा एपिसोड आहे ना हा खूपच धमाकेदार असणार आहे. कारण की आता नेमकीच इथे लव्ह स्टोरी त्यांची सुरू होण्यास इथे सुरुवात झालेली आहे. इंद्रसुद्धा त्याच्या मनामध्ये असं वाटतंय की त्याला सुद्धा राणीवर प्रेम व्हायला लागलेलं आहे. आता तो तिला कधी बोलून दाखवेल हे सुद्धा इथे पाहणे गरजेचे आहे. परंतु ह्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळालेलं आहे की दोघे सुद्धा इथे खूप खुश असतात. दोघे एका ट्रॉलीमध्ये चढलेले असतात आणि इंद्रा पळून सुद्धा त्याला राणीचा कुठल्याही प्रकारे राग आलेला नसतो आणि तो खूप खुश असतो. आता तुम्हाला काय वाटतं की पुढे काय होईल ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनल इथे सबस्क्राईब करून घ्या. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.